ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नाशिकच्या शुभम पार्क परिसरामध्ये रविवारी रात्री भरधाव बाईक रायडिंगचा थरार पाहायला मिळाला आहे। दुचाकीवरती ट्रिपल सीट बसून वेगाने जाणाऱ्या 3 युवकांनी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका अज्ञात वाटसरूला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातामध्ये संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे। त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेनंतर दुचाकी किराणा दुकानाच्या समोरील पोलवरती जाऊन आदळली। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की हा पोल देखील वाकलाय। घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती। स्थानिक नागरिकांनी युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघेही घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झालं। जखमी युवकास उपचारांसाठी मोरवाडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करतायत। भरधाव आणि बेदरकार वाहन चालकांवरती कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। तुमचं नाव काय? मुकेश कासा। बरं, काय प्रकार घडला? इथे येऊन गाडी ठोकली गेली आणि खाली पडले आणि रक्तप्रवाह झालेले होते मुलं। बरं, कोण होते? हा, कोण होते? 2 मुलं होते। बरं, मद्यपान केलेलं होतं त्यांनी? मद्यपान केलेलं होतं वाटतं त्यांनी। तो म्हणत होता मद्यपान केलेला, एक मुलगा म्हणत होता। ते 3 जण बसून गाडी घेऊन गेले। बरं, किती जण होते? ते दोघं होते, दोघंच होते इथं। ठीक होते का? बरं, त्यांनी काय नुकसान केले तर? इथं पोल वाकवलेला आहे माझा। त्याच्यानंतर तो व्यक्ती त्या लोकांचं म्हणणं आहे तो जागेवरती येऊन पडला होता। हा, तो तिकडे पडलेला होता, ते नाही माहिती। मग मी नंतर बघायला गेलो, तिथं पडलेला होता। किरण आहेर, C24 तास, नाशिक।